तर छान दिसतंय, मला ऑपरेशनची गरज काय? डॉक्टर, मोतीबिंदू म्हणजे काय आणि तो कोणाला होऊ शकतो? मोतीबिंदू होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती कोणत्याही वयामध्ये होऊ शकते आणि जन्मजात बालकांना पण जन्मतः पण मोतीबिंदू असतो. मोतीबिंदू म्हणजे थोडक्यात काय, जसं माणसाचं वय होतं तर ते वय झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये वार्धक्याची चिन्ह दिसतात. म्हणजे केस पांढरे होतात, मुख्य म्हणजे केसाचा रंग बदलतो. तसं डोळ्यांमध्ये आपल्या जन्मतः जी नैसर्गिक लेन्स असते ती थोडीशी वयोमानानुसार धुरकट व्हायला लागते आणि त्यामुळे अस्पष्ट दिसतं किंवा दिसण्यावरती परिणाम होतो. त्या प्रक्रियेलाच मोतीबिंदू म्हणतात. मोतीबिंदू बरा होण्यासाठी शस्त्रक्रिया जी करायची असते तर त्याच्यासाठी अजून काय काय गोष्टी त्याला पर्याय म्हणून असू शकतात? मोतीबिंदूच्या वेगवेगळ्या अवस्था असतात. मोतीबिंदूची सुरुवातीची अवस्था ज्याला ग्रेड 1 म्हणतात, ग्रेड 2 म्हणतात, ग्रेड 3 म्हणतात, ग्रेड 4 म्हणतात. म्हणजे मोतीबिंदू पिकणं. पिकेपर्यंतच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था असतात त्याला वैद्यकीय भाषेमध्ये ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 अशी नावं दिलेली आहेत. मोतीबिंदूच्या बद्दल पुष्कळ वेळेला लोकांमध्ये समज गैरसमज असतात आणि डॉक्टरांबद्दल पण विश्वास अविश्वास असतो. आता याच्यामध्ये सोपं जर साधं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या ठिकाणी आपण गेलो, एखाद्या डॉक्टरला दाखवलं, त्यांनी सांगितलं मोतीबिंदूची सुरुवात आहे. दुसऱ्या डॉक्टरकडे गेल्यानंतर काही वेळेला असं होतं की मोतीबिंदू तुम्हाला नाहीच. यामध्ये कुठल्याही डॉक्टरबद्दल विश्वास अविश्वासाचा प्रश्न नसतो. ह्याच्यामध्ये मुख्य गोष्ट अशी असते की तुम्ही ज्या उपकरणांद्वारे मोतीबिंदूचं निदान करता ती उपकरणं आधुनिक आहे का थोडीशी जुनी आहे आणि त्या डॉक्टरांचं जजमेंट, या 3 गोष्टीवरती मिळून मोतीबिंदू आहे नाही हे ठामपणानं सांगता येतं. आता पुष्कळ वेळेला असं होतं की मोतीबिंदूची सुरुवात असेल तर काही वेळेला डॉक्टर असं सांगतात की काही घाई नाही, आपण 6 महिन्यांनी केला तरी चालेल, 8 महिन्यांनी केला तरी चालेल. पेशंटचं असं भूमिका असते की मला तर छान दिसतंय, मला ऑपरेशनची गरज काय, असं असतं. आता ऑपरेशनची गरज काय आणि नंतर केला तरी चालेल काय, याच्यामध्ये मूळ गोष्ट अशी आहे की जो मोतीबिंदू झालेला आहे आपल्याला तो आज काढा किंवा उद्या काढा किंवा 6 महिन्यांनी काढा, त्यांनी काय फरक पडतो? आज जर काढला तर मोतीबिंदू हलका असतो, म्हणजे पातळ असतो, त्यामुळे तो लगेच सूक्ष्म शस्त्रक्रियेद्वारे निघू शकतो. जर तो 6 महिन्यांनी किंवा 1 महिन्यांनी काढला तर शस्त्रक्रियेचं स्वरूप बदलतं, शस्त्रक्रियेची पद्धती बदलते आणि थोडा मोतीबिंदू कडक झाल्यामुळे तो काढताना धोका पण होतो. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, मोतीबिंदू ही काही इमर्जन्सी नाही की आत्ताच काढायला हवी. पण मोतीबिंदू जर खूप पिकला तर मात्र ती इमर्जन्सी सारखी परिस्थिती होऊ शकते की पेशंटला मोतीबिंदू झाल्यानंतर पेशंट म्हणतो मला खूप छान दिसतंय, उलट चांगलं दिसायला लागतं. ते पण एक मोतीबिंदूचं चिन्ह असतं. काही काही वेळेला मोतीबिंदूमध्ये नजर सुधारते, पण असं पण होतं. चांगल्या योग्य डॉक्टरांना दाखवणं, डॉक्टरांकडून आपल्याला शंका असेल तर माहिती करून घेणं आणि आपलं पूर्ण शंका समाधान करून घेणं हा त्याच्यातला एक योग्य मार्ग असतो. पण मोतीबिंदूला ऑपरेशन हीच एक पद्धत आहे. मग सुरुवातीच्या अवस्थेमध्ये काढला तर सूक्ष्म सर्जरी होऊ शकते, विण टाक्याची, भूल न देताना डोळ्यात ड्रॉप टाकून, ज्याच्यामध्ये रक्तस्राव सुद्धा होत नाही, अशी शस्त्रक्रिया होऊ शकते. जर मोतीबिंदू खूप पिकला, आपण वर्षांनी काढला, 2 वर्षांनी काढला, आपल्या सोयीने काढला तर शस्त्रक्रियेचं स्वरूप कदाचित बदलू शकतं. मोतीबिंदू नाहीसा करण्यासाठी विशिष्ट द्रव्य, औषध असं घालून बिंदू नाहीसा करतो असं शक्य आहे का? असं आहे की पुष्कळ लोक हा प्रश्न विचारतात. पुष्कळ लोक असं सांगतात की आम्ही डोळ्यामध्ये ड्रॉप्स घातले त्यामुळे मोतीबिंदू बरा होतो का, असा प्रश्न विचारतात. याचं सरळ उत्तर द्यायचं झालं तर कोणतीही जी औषधं येतात तर त्याला मेडिकल काउन्सिल या विषयावरती संशोधन करते किंवा सरकारच्या नियंत्रण यंत्रणा आहेत त्या अशा औषधांना तीच मान्यता देतात. माझ्या माहितीप्रमाणे असं कोणतंही औषध नाही ज्याला शास्त्रीय आधार आहे आणि सरकारी संस्थांनी याला मोतीबिंदू निवारण करणारा औषध म्हणून मान्यता दिलेली आहे. असं कोणतंही औषध सध्या नाही. तर त्यामुळे असं औषध कुठे नसल्यामुळे मी असं म्हणणं की एखादं औषध टाकलं किंवा डोळ्यात थेंब टाकल्याने मोतीबिंदू बरा होतो असं म्हणणं चुकीचं ठरेल. मग मोतीबिंदू कसा काढता येतो? तर मोतीबिंदू काढण्यासाठी सध्याच्या संशोधनानुसार किंवा उपचार पद्धतीप्रमाणे ऑपरेशन, शस्त्रक्रिया हा एकमेव मार्ग आहे, दुसरा कोणताही मार्ग नाही.